तर थँक्यू डीजे. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा शेअरचे स्वागत. जे आमच्याबरोबर टेलिकास्टवरती जोडले गेलेत त्यांचे देखील सर्वांचं लंच नंतर पुन्हा एकदा स्वागत करूया आपण. त्यांचा लंच झाला, त्यांचं स्वागत आमचं व्हायचं आहे. होऊ द्या, उशीर होईल ना, पण जाऊया सापडीच्या दिशेने. चला बरं, बॅटर गिडागडच्या दिशेने दाखल झाले असेल. चला बॅटर टॉपिंग किस वरून 9 महिन्याबाद म्हणून चर्चा केली जाते प्रत्येक गावागावात. तरुण पिढीला आजकालच्या वेळ लावणारा बॅटर वर्गातून बॅटर दाखल झालाय. गावाची आन, गावाची शान, मान असं सुमित बावकर या बेसिस झालं असेल. नॉलच्या गेटवरती आपण पाहतो त्या दाखतीचा फलंदाज मितेशवरती दाखवला गेला विश्वास. आणि सलाबरी गोलंदाज इथे दाखल केला जातो. वैयक्तिक पहिलं सगळं करून पहिलं शतक वैभव. पहिला चेंडू टप्प्याचा होता. जेलची संधी होती की काय? येस, होती तिथे संधी. अरे मिळालंय जीवदान. हा नक्कीच, कोणाला मिळालंय जीवदान? सुमित बावकर, ताकद आहे त्याच्याकडे. वाघ जरी जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाहीये. तो पुन्हा उठणार, पुन्हा लढायला सुरुवात करणार. वाघ कधी शिकार करायची सोडत नाहीये. सुमित बावकरला मिळाली संधी आणि संधीवरती सुमित बावकर. सुमित बावकरचा झेल सोडल्यानंतर याचं उत्तर आहे काय? प्रश्न विचारला होता कॅचचा, उत्तर दिलं चौकाराचं. सुमित बावकरच्या बॅटमधून पहिला चौकार दुसऱ्या इनिंग मधला. धन्यवाद डीजे, थँक्यू. पहिल्या चेंडूवर बॉल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. आक्रमण आहे, काय आक्रमण आता करावं लागेल, कारण 75 धावा बनवायच्या विजयासाठी. 75 धावा लकी ठरणार की काय? आजची लकी धाव संख्या कोणासाठी ठरणार इथे लकी. दुसऱ्या चेंडूवरती आला मोठा बहारदार चौकार, शहानदार आहे. टप्प्याचा बॉल भिरकम द्यायचा होता, पुढे एकदा मिळत नाहीये. एलिव्हेशन जमत नाहीये चेंडूवरती. चेंडू मिडल पण होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. एक चेंडू तू जातो, दुसरा माझा, तू शेर तर मी 1.25 शेर. कोण म्हणणार पाव शेर? चेंडूला बनवला जातोय, चेंडू टाकला जातोय. चेंडू जितका मार खातोय ना, तो तितका खोडीच खात नाहीये. पुढे एकदा तोच चेंडू दोन दाखल झाले असेल. गोलंदाजी मार करून टप्प्याचा बॉल भिरकाम दिला जातोय. मिड विकेट बॉल याच्या बाहेर. चेंडू चाललाय 70 षटकार सुमितच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. जखम झाली की त्याच्यावरती मीठ जसं चोळा तसा षटकार आणि चौकार होता. जेल सोडला सुमित बावकरचा. आयकॉनने सोडला आयकॉनचा जेल. आणि तिथे ठरला कोण? क्रिकेटचा खेळ महान. हा क्रिकेटचा खेळ तसाच वाहन आहे. अनेक वर्ष चालत आलेली ही परंपरा आपण पाहतो. वारा काही थांबत नाहीये. वाराचा जोर आज खूपच वेगवान आहे. वेगवान गतीचे चेंडू नाहीये. वाऱ्याचा वेग वाढलाय. त्यानंतरच्या चेंडूवरती काय घडलं असेल? अपील केली जात होते. सुरक्षित असेल तिथून. सुरक्षित खेळतोय सुमित बावकर. आला वारा गेला वारा, उडून गेली गागर. काय करणार तर सुमित? हे पाहायचं या क्रीडांगणावरती. अरे आला वारा गेला वारा, उडून गेली गागर. काय करणार सुमित बावकर? हा चेंडू मोठा फटका अगदी समोरच्या कक्षाच्या दिशेने. सुमित माझं ऐकवलंय. 7 वेळसाठी आला अजून एक सुंदर षटकार सुमितच्या बॅट मधून. टीमची टोटल धावसंख्या 16.
पहिले षटक सध्या मार्गस्थ होतं पावपलीच्या षटकामागे अगदी सुमित भरतला सुमितचा सोडलेला तो पहिला झेल चुकलं तिथे हे रक्षक आकाश चुकला आयकॉनने सोडला आयकॉनचा झेल आणि काय करावं लागेल एका झेलची किंमत ही तुम्हाला लय मोजावी लागणार आहे किंमतीवरती माणूस मोजला जात नाही तर हिमतीवरही मोजायला शिका हिंमत आणि किंमत तुम्हाला दाखवावी लागेल पुढे यार गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज तिथे दाखल केलाय प्रणयवरती दाखवला जातो विश्वास प्रणय गोलंदाजी मार करून प्रणय 75 धाबांचा पाठलाग करायचा आहे हे षटक खूप महत्वाचं आहे मोठा प्रयत्न करायचा होता अगदी चेंडू चालला असेल फायनल एक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे एकदम इथे मिळणार आहे आज वाऱ्याने आपली दिशा बदलली आहे आणि वाऱ्याने दिशा बदलली आहे पण आमची दुर्दशा बदलून टाकली आहे कारण वारा एवढा येतोय की डोळे उघडून जरी पाहायचं म्हटलं तरी समोर येते धूळ धूळला उडणार मैदान फुलणार कारण क्रिकेटचा जल्लोष पुन्हा एकदा या महाकाई प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे महाकाई प्रीमियर लीग टप्प्याचा बॉल पाठवून दिला जातोय चेंडू गेलाय सीमारेषा पार मनमोहन चौकार सुमित आता ऑन फायर होलाय थँक्यू डीजे हाँ जश्न बनवायचं आहे डीजे वाले दादा जरा गाणं जला दे हाँ डीजे वाले देखील गाणं लावताय जश्न बनाएंगे जश्न बनवणार आहे खरं पहिला फायनलिस्ट सगळं या सेमी फायनल मध्ये आपल्याला गावणार आहे सुमित बावकर बावकर खेळला फटका लाजवाब फटकाविंग वावराच्या बाहेर फेकून दिला जातोय ऑन फायर सुमित थँक्यू डीजे धावसंख्या टीमची टोटल 27 सुमित बावकर ना सुमित बावकर नंतरच्या चेंडूवरती सुमित बावकर नाम तो सुना ही होगा हाँ नक्कीच नाव तुम्ही सुनलंय आता काम बघायचं लागेल त्याचं सुमित बावकर चांगला खेळ करण्यासाठी ओळखला जातो एकदा अर्जित केले जाणार आहे एकच्या मध्ये धावफलक टीमचं टोटल 28 28 धाबा 75 धाबांचा पाठलाग करत असताना धाबा बनवण्याचा प्रयत्न इथे केला जातो दोन्ही संघांमध्ये खूप काही दम आहे मीडियम पेसर परत एकदा उर्ध्व विकेटने टप्प्याचा बॉल उडवून दिला जातोय क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल वन बाउंड चेंडू हातामध्ये घेतोय 2 धाबा तिथे अर्जित केले जाणार 2 धाब्यांवरती दाखवला जाणारा हा विश्वास खूप महत्वाचा ठरतो क्रिकेटवरती तुमच्यावरती दिला जाणारा विश्वास हा खूप महत्वाचा ठरत असतो क्रिकेटमध्ये कौतुकाची थाप तुमच्यासाठी लागते अनेक जणांची पाठीवरती कौतुकाची थाप कौतुकाचे हात मिळण्यापेक्षा तुझा क्रीडांगणामध्ये हा जो आत्मविश्वास हा जो कॉन्फिडन्स असतो ना तो खूप काही महत्वाचा असतो धावसंख्या टीमची टोटल 30 वरती जर पोहोचली असेल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही जर उलट्या गणिताचा खेळ जर खेळायला गेलात 19 चेंडू आणि 45 रनची आवश्यकता असेल मोठा पटका खेळायचा होता एलिव्हेशन झालं नाहीये चेंडू बॅट वरती देखील आला नाहीये तिथून येतोय निर्धाव चेंडू षटक संपतंय 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 45 रनची आवश्यकता असेल दोन षटकांचा खेळ संपतो धावसंख्या 30 18 चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू मध्ये धाबा बनवायचे असतील 45 कॅच इन द मॅच हे म्हटलंय पण झाली नाहीये कॅच इन द मॅच आता मॅच पण बिन नाही झाली आहे काही होऊ शकतं क्रिकेट आहे
अनिश्चित आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार, 6 चेंडूवरती 1 धाव नाही निघत क्रिकेटमध्ये. ओरम क्रिकेट मधला इतिहास राहिलाय. पहिला चेंडू टाकायचा होता, गोलंदाजी बार करून तुषार इथे दाखल झालाय. आणि अंडररूम क्रिकेटमध्ये एक इतिहास झाला होता. तब्बल 9 चेंडू हाताळले गेले होते आणि 9 चेंडू हाताळत असताना 1 धाव खर्च नव्हती केली गेली. हा अंडररूम क्रिकेट मधला इतिहास आलेला आहे. ओरम क्रिकेटमध्ये असे अनेक इतिहास आपण पाहिले. तुषार दाखल झालाय. कुठ्याचा बॉल रडर मध्ये होता, रडर मध्ये सापडलेला चेंडू पाठवून दिला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. 2-2 धाबा मिळत आहेत. 18 चेंडूवरती जर 2-2 धाबा जर इथे घेतला गेला तर 36 धाबा होतील. उर्वरित धाबांचं काय करायचं याचं उत्तर आता सुमितला द्यावं लागेल. ज्या ज्यावेळी प्रश्न विचारला गेला त्या वेळेचं उत्तर सुमित भावकरने दिलं असेल. पण दुसऱ्या साईडला तुषार आहे. लेग साईडच्या दिशेने 5 ऑफसाईड 4 हे क्षेत्ररक्षण इथे सजवलं जातंय. तर क्षेत्ररक्षक आपण पाहतो वारंवार चेंजेस केले जात आहेत. मिडवांचा क्षेत्ररक्षक या 30 सर्कलच्या आतमध्ये इथे घेतलाय. लॉंग ऑफ मिड विकेट स्कोर लेग फाईन लेग असे क्षेत्ररक्षक बॉडी लाईनवरती तैनात केले. सुमित भावकर त्यांच्या विरोधात खेळणार काय फटका. सुमित चौक्या बाजूची फलंदाजी ओळखला जातो. यावेळी टाकलेला चेंडू ऑफ स्टिकचा थोडासा बाहेरून जाणार होता. पंच ओमकारजी खानविलकर सर यांचा बॅट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या टीमची टोटल स्कोर वरती 33 वरती त्यान पोहोचली असेल. आपण पाहतोय महाकाई प्रीमियर लीग बरोबर पहिले यावेळी खेळला फटका लावून कार्पेटने चेंडू चालला असेल. हसवत फसवत जमनीला क्षेत्ररक्षकाला नाही फसवू शकलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. सुमित भावकर वरती आता सर्वांचं लक्ष राहिलंय. ज्याची आन आहे ज्याची शान आहे तो सुमित भावकर या क्रीडांगणावरती खेळताना पाहतोय. येस मॅच अजून संपली नाहीये. कोरिया मर्ची सिटीमध्ये दोन्ही संघात सामना खेळतात. पहिला फायनलिस्ट कोण ठरणार. हा फटका लावता भाई जरा रुको सबर करो सबर का फल मीठा होता है. येस इथे मिळालं फळ. पहिले 2 चेंडू पाहिले कशा प्रकारे गोलंदाजी करतो. डावखुऱ्यात आता गोलंदाज आहे आणि सबर केल्यानंतर त्याचं फळ इथे मिळालंय. चेंडू पाठवून दिला जातोय षटकारासाठी. सुमित आता आक्रमक होत चालला असेल. या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 41 अजूनपर्यंत कोणत्याही गडी गमावला नाहीये. ही राहिली खासियत सुमित भावकर होणार आर्मी. उडान आर्मी सारखा सुमित भावकर यावेळी खेळतोय. लोकल बॉय मला का रत्नागिरी टेनिस क्रिकेट मध्ये टॉपच्या यादीमध्ये गणलं जाते इथे दाखवून दिला जातोय. चेंडू आपल्यासाठी खरेदी करतोय. या चेंडूवरती किती धाबांचा आस्वाद घेतलाय. चेंडूला पाठवून दिला जातोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स. आस्वाद घेतला जातोय 4 धाबांचा. सुराख येतोय दणदणीत चौकार. सुमित भावकरने मागच्या 2 चेंडूवरती 10 धाबा इथे खर्च केले असतील. टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती जर पाहायला गेला तर 45 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. सामना जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 30 रनची आवश्यकता असेल. 13 चेंडू 30 धाबा. सामना अजून दोन्ही संघांमध्ये आहे. 19-20 काय घडणार याची डोळा पडलाय पहा. पहिला सेमीफायनलचा हा महासोडा इथे आहे. झेलचा प्रयत्न झेल झेल तेलही गेलं तुपही गेलं हाती गेलं. साधाच दुपाट षटकार. थँक्यू डीसी. 15 चेंडू आणि वैयक्तिक 47 धाबांचे खेळ. सुमित भावकर होणार नाही नक्कीच लढला असेल. 15 चेंडू फेस केले. 47 धावसंख्येवरती खेळतोय. सिंगल ते आपल्या संघाला सामना जिंकवायचा हा प्रयत्न त्याचा केला जातोय. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24 रनची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडू मागे 2 ची सरासरी इथे आखणं गरजेचं असेल. नेक्स्ट मॅचचा नाडी घेऊन इथे केला जातोय. आणि महाकाई 11 त्यांच्या विरोधात आई भद्रकाली 11 संघ असेल आणि त्यांच्या विरोधात वाडेगती टायगर संघ. या 2 संघांमध्ये नेक्स्ट एक मॅच आपण पाहणार आहोत. यानंतर नेक्स्ट सामना इथे असणार आहे. टॉस समाज कोण ठरणार आहे थोडंसं सांगितलं जाईल. तिथपर्यंत आपण जाऊया सुमधुर संगीत डीजेच्या दुनियेत. आई भद्रकाली 11 संघ टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग.
थँक्यू डीजे. रंगात रंगला खेळ क्रिकेटचा, नभात चाले खेळ क्रिकेटचा, मैदान चाले खेळ क्रिकेटचा, तोच क्रिकेटचा खेळ. 12 चेंडू 24 रनची आवश्यकता आहे. व्हॉट मॅच. हा कशाला आहे हायकॉन. 12 चेंडू आणि 24 धाबा 24. 12 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता असेल. गोलंदाजी बार करून आकाश. यावेळी खेळीला फटका पीक केलाय. पीक केलेला फटक्यावरती एकच धाव. 15 चेंडू आणि 47 धाव संख्येवरती खेळणारा सुमित बावकर आता सज्ज झालाय. या स्पर्धेमधलं अर्धशतकाची बारी सुमित बावकरच्या बॅट मधून पाहायला भेटणार का. सुमित यावेळी सज्ज झालाय. वारा थांबत नाहीये, सुमित देखील थांबत नाहीये. पर्व पहिला आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आपल्या नाबाची हाफ सेंचुरी लावण्याचा कारनामा सुमित बावकर इथे करणार का. येणारा चेंडू सुमित बावकर ड्रॉपिंग केसवरून कोणती रणनीती इथे मात्र आखली जाणारा येणारा चेंडू भरते. सुमित यावेळी सज्ज झाला असेल. 11 चेंडू आणि 23 धाब्यांची आवश्यकता आहे. वारंवार क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. लॉंग ऑफला बाहेर काढलाय, लॉंग ऑन बाहेर काढला जातोय. त्यानंतर स्क्वेअर लेग यावी 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय. सुमित बावकर पुढे एकदा सज्ज झालाय. यावी खेळीला फटका षटकार. सुमित बावकर अर्धशतक या स्पर्धेमधलं सुमित बावकरच्या माध्यमातून येस क्रीडांगण नतमस्तक झालाय. महत्वाचं आहे ते क्रीडांगण. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सुमित साठी वाजल्या पाहिजेत. काय फलंदाजी केली मित्रा. कॅमेऱ्याच्या दिशेने आपली बॅट जाऊ दे. बॅट नाही, आम्हाला मॅच जिंकायची आहे. मॅच याच्यासाठी केला प्रयत्न. सुमित बावकर काय फलंदाजी केली आहे. अतिशय सुंदर. 53 धाबा आणि या 53 धाबा निघतात त्याच्या एकट्याच्या जोरावरती येते आहे. टीमची टोटल धावसंख्या 58 वरती असेल आणि 58 मधल्या 53 धाबा कोणी खर्च केल्या आहेत. होणार नाही. सुमित बावकर काय फलंदाजी केली आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली गेली आहे सुमित बावकरच्या माध्यमातून. नंतरच्या चेंडूवरती अगदी खेळायचा होता फटका. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. वाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकेल. 59 59 धावसंख्या स्कोर करवरती लागली आहे. आपली हाफ सेंचुरी झाल्यानंतर त्या खेळपट्टीवरती आपण खेळतो तिचा आदर केला गेला. नतमस्तक झाला त्या खेळपट्टीवरती जिचा मी खेळ करतोय. बॅटला आदर दिला. हेच जर पाहिजे असे एका टेनिस क्रिकेटपटूला दुसरं काही नकोस. ज्या खेळपट्टीने मला मोठं केलंय, ज्या क्रीडांगणाने मला मोठं केलंय त्याच्यावरती नतमस्तक तुम्हाला होणं गरजेचं आहे. दाखवण्यासाठी झुकणार ना वाकणार सुमित बावकर. नंतरच्या चेंडूवरती हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. गलीमधून क्षेत्ररक्षक इथे धावतील. एक धाव कंप्लीट केली. अजून चेंडू आडत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील बघता बघता इथे पूर्ण केली जाते आहे. 3 बिघाडा काम बिघाडा. मी तिथे 3 धावा. 3 वरती विजयाची पिन जरूर मारली जाणार आहे का. 3 धावा मिळतील. या 3च्या मध्ये धापलक 65 या धावसंख्येवरती 62 9 चेंडू आणि 13 रनची आवश्यकता असेल. बासष्ट धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. वारा खूप बेकार आहे आजचा. बेकार आहे की बेकार आणि काय करणार इथे पाहायचंय. नेक्स्ट बॉल वरती आडव्या बॅटने खेळीला फटका सरळ पीक केलाय. एकच धावेचा प्रयत्न इथे केला जाणार आहे. रुपयांद गो फॉर जसा खेळावा तसा सुमित इथे खेळलाय. जिपच्या होतो जसं फास्ट पेमेंट केलं जातं ना तसा सुमित बावकर इथे आपला खेळाचा दाखवून दिला जातोय. 8 चेंडू आणि 12 रनची आवश्यकता आहे. सुमित बावकर काय सुंदर अशी फलंदाजी केली आहे. नावाला साजेशीर खेळ अशी सुमित बावकरच्या मदतीने आपण पाहतोय. या क्रीडांगणावरती त्याची अपेक्षा होती. मला खेळ पाहायचा होता सुमित बावकरचा आणि तो खेळ पाहण्यासारखीच खेळ इथे केली जाते. पुढे एकदा सुमित बावकर खेळण्यासाठी सज्ज आहे आणि यावेळी झेल बाद झालाय. हा जर पहिल्यांदा पकडला गेला असता तर नक्की 53 धावा तुमच्या वाचल्या गेल्या असता मित्रांनो. 0 वरती बाद झाला असता पण नाही. 0 वरती सोडलेला झेल. 53 धावांचं बक्षीस